हॅलो स्टुडंट. तर MMPमध्ये आपण फाउंड्री चॅप्टर सुरू केलेला आहे. आता आपण त्याच्या स्टेप्स पाहिलेल्या आहेत, फाउंड्रीच्या टाईप्स पाहिलेल्या आहेत. आता आपण पॅटर्नचा थोडक्यात पाहूया. पॅटर्न म्हणजेच काय की बघा, जेव्हा आपल्याला एखादा मेटलचा कॉम्पोनंट हा कास्टिंग करून तयार करायचा असतो, तेव्हा तो तयार करण्याच्या आधी आपल्याला त्याच्यासारखाच आपल्याला एक पॅटर्न बनवावा लागतो. म्हणजेच एक मॉडेल बनवावं लागतं, एक प्रतिकृती बनवावी लागते, एक रिप्लिका बनवावी लागते. तर ते मॉडेल जे बनवलेलं आहे ते लाकडाचं असेल, मेणाचं असेल, रबराचं असेल, वॅक्सचं असेल, ठीक आहे, किंवा प्लास्टिकचं असेल किंवा मेटलचं असेल. ते जे मॉडेल आहे त्या मॉडेलचा उपयोग हा कशासाठी होतो की सँडमध्ये तशा शेपची एक कॅव्हिटी तयार करायची, एक साचा तयार करणे किंवा एक इम्प्रेशन तयार करणे सँडमध्ये, त्याच्यासाठी त्या मॉडेलचा उपयोग होतो. तर त्याला आपण म्हणतो पॅटर्न. ओके, सो पॅटर्न इज प्रिन्सिपल टूल ड्युरिंग कास्टिंग प्रोसेस. महत्त्वाचं एक टूल आहे कास्टिंग प्रोसेसमध्ये. पॅटर्न म्हणजेच काय? व्हॉट इज पॅटर्न? इट इज अ मॉडेल ऑफ एनिथिंग सो कन्स्ट्रक्टेड दॅट इट मे बी यूज्ड फॉर फॉर्मिंग अॅन इम्प्रेशन कॉल्ड माउल्ड इन द सँड. म्हणजेच आपल्याला सँडमध्ये साचा बनवायचा आहे. मग हा साचा बनवण्यासाठी आपण पॅटर्नचा उपयोग करतो. म्हणजे एक प्रकारचं ते मॉडेल आहे, एक प्रकारचं ते रेप्लिका आहे, प्रतिकृती आहे. जो कास्ट कॉम्पोनंट आपल्याला तयार करायचा आहे, जो मेटलचा कॉम्पोनंट आपल्याला तयार करायचा आहे, तशाच आकाराचा हा पॅटर्न असणार आहे. म्हणजे एक प्रकारचं मॉडेल हे असणार आहे. आणि त्या मॉडेलच्या साहाय्यानं आपण काय करत असतो? सँडमध्ये कॅव्हिटी किंवा इम्प्रेशन तयार करत असतो. सो पॅटर्न इज अ मॉडेल ऑफ एनिथिंग विच इज सो कन्स्ट्रक्टेड दॅट इट मे बी यूज फॉर फॉर्मिंग अॅन इम्प्रेशन कॉल्ड माउल्ड इन द सँड. माउल्ड म्हणजे साचा. सँडमध्ये साचा तयार करण्यासाठी आपण जे मॉडेलचा वापर करतो त्याला आपण म्हणतो पॅटर्न. सो पॅटर्न इज मॉडेल ऑफ द पार्ट टू बी कास्ट. ज्या पार्ट आपल्याला तयार करायचा आहे, जो पार्ट आपल्याला कास्ट करायचा आहे, त्याचं मॉडेल म्हणजे पॅटर्न. और इट इज रेप्लिका ऑफ द पार्ट टू बी कास्ट अँड इट इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ माउल्ड. हा एक प्रतिकृती आहे. जो पार्ट आपल्याला तयार करायचा आहे, कास्ट करायचा आहे, त्याची एक प्रतिकृती आहे आणि ते सँडमध्ये साचा तयार करण्यासाठी आपण वापरत असतो. सो व्हॉट इज फंक्शन ऑफ पॅटर्न? आता आपल्याला एक कळलं की ह्याचं फंक्शन काय आहे पॅटर्नचं. तर पहिलं म्हणजे माउल्ड कॅव्हिटी तयार करणे. ठीक आहे, कास्टिंग तयार करण्यासाठी माउल्ड कॅव्हिटी म्हणजे साचा तयार करणे. दुसरं, इस्टॅब्लिशिंग लोकेशन पॉईंट्स ऑन द माउल्ड. जे काय माउल्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स लोकेट करण्यासाठी. नेक्स्ट, कोर जे असतं तर ते कोर प्रिंट आपण पॅटर्नला देत असतो फॉर पोझिशनिंग द कोर. म्हणजेच पॅटर्नचा उपयोग हा कोर पोझिशन करण्यासाठी. म्हणजे कोर जे आहे, म्हणजे आपल्याला सपोज कास्ट पार्टमध्ये हॉलो पोर्शन पाहिजे असेल तर आपण कोर तयार करतो, सँडचंच असेल ते. तर त्यासाठी आपल्याला आता ते कोर जे आहे ते माउल्ड कॅव्हिटीमध्ये आपल्याला ठेवायचं असतं. तर त्याच्यासाठी एक प्रकारचं पोझिशन आपल्याला तयार करण्यासाठी सुद्धा ठेवण्यासाठी, कोर ठेवण्यासाठी आपल्याला सीट कोरसाठी तयार करण्यासाठी आपण पॅटर्नचा वापर, कोर प्रिंट म्हणजे त्याला आपण पॅटर्नला एक्स्ट्रा प्रोजेक्शन देतो, त्याला आपण कोर प्रिंट म्हणतो. तर अशा पद्धतीने पॅटर्नचा वापर हा फॉर पोझिशनिंग द कोर बिफोर माउल्डिंग सँड रॅम्ड. ओके. नेक्स्ट, इस्टॅब्लिश पार्टिंग लाईन ऑर पार्टिंग सरफेस इन द माउल्ड. आता बघा, जो माउल्डिंग बॉक्स असतो आपण पुढे शिकणार आहोत किंवा पाहणार आहोत की दोन वरचा भाग आणि खालचा भाग असतो. कोप म्हणजे वरचा भाग, ड्रॅग म्हणजे खालचा भाग. आता कोप आणि ड्रॅग ह्याच्यामधला जो सरफेस आहे त्याला आपण पार्टिंग सरफेस म्हणतो किंवा पार्टिंग लाईन म्हणतो. तर ते पार्टिंग लाईन किंवा पार्टिंग सरफेस इस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला ह्या पॅटर्नचा उपयोग करतो. म्हणजेच आपल्याला आता पुढच्या लेक्चरमध्ये टाईप्स ऑफ पॅटर्नमध्ये आपल्याला स्प्लिट पॅटर्न पाहायचा आहे. म्हणजे दोन भाग असतात, पॅटर्नचे दोन भाग केलेले असतात, वरचा आणि खालचा. तर स्प्लिट केलेले असतात, दोन समान भाग केलेले असतात. तर त्याला अशा पद्धतीने आपण पार्टिंग सरफेस पण आपण
त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश करू शकतो किंवा पार्टिंग लाईन इस्टॅब्लिश करू शकतो. आणि जर आपण पॅटर्न व्यवस्थित बनवला तर आपली कॉस्ट कास्टिंगची काय होणार आहे, कमी होणार आहे. सो फर्स्ट फंक्शन इज टू प्रिपेअर माउल्ड कॅव्हिटी, साचा तयार करणे. दुसरं म्हणजेच आपल्याला माउल्डमध्ये काही लोकेशन पॉईंट्स आपल्याला इस्टॅब्लिश करायचे असतील. दुसरं कोर पोझिशन करायचं असेल. चौथं पार्टिंग लाईन किंवा पार्टिंग सरफेस माउल्डमध्ये तयार करायचं असेल किंवा इस्टॅब्लिश करायचं असेल. आणि लास्ट म्हणजे आपल्याला कॉस्ट कास्टिंगची जर कमी करायची असेल तर आपल्याला पॅटर्न हा व्यवस्थित प्रॉपरली कन्स्ट्रक्ट करता येणं आवश्यक आहे. आता बघा पॅटर्न मटेरियल्स, सिलेक्शन ऑफ पॅटर्न मटेरियल. आता बघा हे मी आत्ताच सांगितलं की पॅटर्न म्हणजेच काय, एक प्रकारचं मॉडेल. जो कास्ट कॉम्पोनंट तयार करायचा आहे त्याच्यासारखंच त्या साईज, त्या शेपचं, साईजपेक्षा आपण शेप म्हणूया, तशा शेपचं एक डुप्लिकेट मॉडेल, त्याला आपण पॅटर्न असं म्हणतो. एक रेप्लिका, प्रतिकृती, मॉडेल, त्याला आपण पॅटर्न असं म्हणतो. आता हे पॅटर्न तयार करण्यासाठी वेगवेगळे मटेरियल वापरले जातात. वॅक्स म्हणजे मेण वापरलं जातं, वूड म्हणजे लाकूड वापरलं जातं, मेटल वापरलं जातं, प्लास्टर ऑफ पॅरिस वापरलं जातं, रबर वापरलं जातं, प्लास्टिक वापरलं जातं. मग आपल्याला नेमकं कोणतं मटेरियल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता एवढे मटेरियल आहेत, ह्याच्यापैकी आपल्याला जर योग्य ते मटेरियल निवडायचं असेल पॅटर्न तयार करण्यासाठी, तर त्यासाठी काय क्रायटेरिया आहेत किंवा काय पॉईंट्स आहेत सिलेक्शन करण्यासाठी. तर पहिलं म्हणजे सर्व्हिस रिक्वायरमेंट. सर्व्हिस रिक्वायरमेंटमध्ये काय येतं की क्वांटिटी, किती नंबर ऑफ कास्टिंग तयार करायचे आहेत, म्हणजे क्वांटिटी किती नंबर, मास प्रोडक्शनला आहे का जॉब प्रोडक्शनला आहे, तर क्वांटिटी. क्वालिटी, त्याची क्वालिटी कशी पाहिजे, सरफेस फिनिश कसा पाहिजे, क्वालिटी कशी पाहिजे. नेक्स्ट मिनिमम थिकनेस डिझायर्ड, मिनिमम थिकनेस किती आहे त्याच्यावरनं आपण पॅटर्न मटेरियल सिलेक्ट करतो. आणि ॲक्युरेसी, ह्याच्यावरनं आपण पॅटर्न मटेरियल सिलेक्ट करत असतो. हे पहिला पॉईंट झाला सर्व्हिस रिक्वायरमेंट. त्यामध्ये क्वांटिटी, क्वालिटी, मिनिमम थिकनेस रिक्वायरमेंट, डिग्री ऑफ ॲक्युरेसी. आणि सेकंड पॉईंट आहे टाईप ऑफ प्रोडक्शन ऑफ कास्टिंग अँड टाईप ऑफ माउल्डिंग प्रोसेस. आता माउल्डिंग प्रोसेस आपल्याला हँड माउल्डिंग आहे, मशीन माउल्डिंग आहे, नेमकं कोणतं माउल्डिंग करायचं आहे. आणि कास्टिंग प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या टाईपचे कास्टिंग प्रोसेस आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यावरती पण पॅटर्न मटेरियल अवलंबून आहे. नेक्स्ट पॉसिबिलिटी ऑफ डिझाईन चेंज. आता सपोज आपण एखादा पॅटर्न तयार केला आणि नंतर त्याचं डिझाईन चेंज होणार असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये डिझाईन पॅरामीटर किंवा डिझाईन चेंज, एखादे डिझाईन चेंज होणार असेल, ड्रॉइंग वगैरे चेंज होणार असेल, तर आपल्याला ते पॉसिबिलिटी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. नेक्स्ट नंबर ऑफ कास्टिंग टू बी प्रोड्यूस, किती कास्टिंग बनवायचे आहेत. नेक्स्ट शेप, कॉम्प्लेक्सिटी अँड साईज ऑफ कास्टिंग. आता म्हणजे बघा जो कॉम्पोनंट आहे, कास्ट कॉम्पोनंट आहे, त्याचा शेप कसा आहे, सिम्पल शेप आहे का कॉम्प्लेक्स शेप आहे. त्याच्यानंतर त्याचा साईज किती आहे, मोठा आहे, बारीक आहे, छोटा आहे का, तर ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कास्ट कॉम्पोनंटचा साईज किंवा कास्टिंगचा साईज, शेप, कॉम्प्लेक्सिटी. आणि नंतर कास्टिंग डिझाईन पॅरामीटर, त्याच्यामध्ये वेगवेगळे श्रिंकेज अलाउन्स. आता हे अलाउन्स वगैरे आपल्याला पुढे जाणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षातच येईल की बघा एखादा मेटल जेव्हा आपण वितळलेला धातू ओततो तेव्हा ते आकुंचन पावतो, मग त्याचा कन्सिडर करावं लागेल आपल्याला. किंवा एखाद्या व्हर्टिकल सर्फेसेस असतील तर ते माउल्डला डॅमेज करू शकतात, त्याचा विचार करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काही वेळेस काही सरफेस आपल्याला मशीनिंग करून रिमूव्ह करावं लागतात. म्हणजे असे वेगवेगळे अलाउन्सेस आपल्याला त्याचा विचार डिझाईन पॅरामीटरमध्ये करावा लागतो. नेक्स्ट चान्स ऑफ रिपीट ऑर्डर. आता एखादी ऑर्डर आपल्याला परत परत तेच मिळणार असेल, त्याच शेपचा आपल्याला जर कास्ट कॉम्पोनंटची ऑर्डर आपल्याला मिळणार असेल, त्याच ड्रॉइंगचा, त्याच कास्ट कॉम्पोनंटचा आपल्याला जर ऑर्डर मिळणार असेल, परत परत रिपीट ऑर्डर असेल, तर आपण ड्युरेबल पॅटर्न मटेरियल आपण सिलेक्ट करणार आहे, टिकाऊ पॅटर्न मटेरियल आपण सिलेक्ट करणार आहे. म्हणजे चान्स ऑफ रिपीट ऑर्डर ह्याचा त्याच्यामध्ये विचार करावा लागणार आहे. आणि माउल्डिंग मटेरियल, आता जे काही आपण आता कधी कधी सँड माउल्डिंग करतो तेव्हा माउल्डिंग मटेरियल आपल्याला सँड असेल तर त्याचाही विचार आपल्याला त्यामध्ये पॅटर्नचं मटेरियल सिलेक्ट करताना करावा लागतो. बघा जेव्हा आपण एखादा पॅटर्न तयार करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल आपण वापरू शकतो. लाकडाचा वापर करू शकतो पॅटर्न बनवण्यासाठी, मेटलचा वापर करू शकतो, मेणाचा वापर करू शकतो, हे आपल्याला पाहिजे आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करू शकतो. तर नेमकं आपल्याला कुठलं मटेरियल सिलेक्ट करायचं आहे हे कोणत्या कोणत्या पॉईंट्सवर डिसाईड होतं. पहिलं पॉईंट म्हणजे सर्व्हिस रिक्वायरमेंट, त्याच्यामध्ये क्वांटिटी, क्वालिटी, मिनिमम थिकनेस, डिग्री ऑफ ॲक्युरेसी. दुसरा पॉईंट म्हणजे टाईप ऑफ प्रोडक्शन ऑफ कास्टिंग अँड टाईप ऑफ माउल्डिंग प्रोसेस, कोणती माउल्डिंग प्रोसेस आहे, कोणती कास्टिंग प्रोसेस आहे.
त्याच्यानंतर पॉसिबिलिटी ऑफ डिझाईन चेंज होणार आहे का. नंतर नंबर ऑफ कास्टिंग प्रोड्यूस, ते क्वांटिटीमध्ये आलेलंच आहे. नेक्स्ट शेप, कॉम्प्लेक्सिटी अँड साईज ऑफ कास्टिंग, साईज काय आहे कास्टिंगचा, मोठा आहे का बारीक आहे. त्याच्यानंतर शेप कसा आहे, कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सिम्पल शेपचा आहे का कॉम्प्लेक्स शेपचा आहे. विड्रॉ करायचा आहे पॅटर्न आपल्याला, तेव्हा काही डिफिकल्टीज येत आहेत का. नेक्स्ट म्हणजे कास्ट डिझाईन पॅरामीटर्स, म्हणजे ह्याच्यामध्ये अलाउन्सेस वगैरे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहेत. चान्स ऑफ रिपीट ऑर्डर, एखादी ऑर्डर परत परत आपल्याला तेच कॉम्पोनंटची येणार आहे का. आणि टाईप ऑफ मॉल्डिंग मटेरियल, ह्याच्यावरती पॅटर्न मटेरियल अवलंबून आहे सिलेक्शन करणं. नेक्स्ट म्हणजे आता हे पॅटर्न मटेरियल सिलेक्ट केलं, पण चांगलं पॅटर्न मटेरियल किंवा त्याच्या प्रॉपर्टी कायच पाहिजेत की एखादं मटेरियल चांगलं आहे, पॅटर्नसाठी चांगलं आहे मटेरियल, तर त्याच्या प्रॉपर्टी काय असल्या पाहिजे. तर पहिली प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यावर सहजगत्या काम करता आलं पाहिजे, इझिली वर्क, त्याला सहजगत्या शेप देता आला पाहिजे, शेप्ड अँड जॉईन, सहजगत्या जॉईनिंग करता आलं पाहिजे. कधी कधी आपल्याला एक काही कॉम्पोनंट्स तयार करताना, कास्ट कॉम्पोनंट तयार करताना त्या पॅटर्नला वेगवेगळ्या भागात विभागावं लागतं आणि ते परत जॉईन करावं लागतात. म्हणजे ते जे पॅटर्न मटेरियल आहे ते सहजगत्या त्याच्यावरती वर्किंग झालं पाहिजे, इझिली वर्क, त्याला सहजगत्या शेप देता आल्या पाहिजे आणि सहज त्यानं जॉईनिंग करता आलं पाहिजे. हे पहिला रिक्वायरमेंट आहे किंवा प्रॉपर्टी आहे गुड पॅटर्न मटेरियलची. दुसरी म्हणजे ते वजनानं हलकं पाहिजे, ते स्ट्रॉंग पाहिजे, हार्ड पाहिजे आणि ड्युरेबल पाहिजे, म्हणजे टिकाऊ पाहिजे. त्यानं वियर रेजिस्टन्स म्हणजे झीज होण्यास विरोध केला पाहिजे, ॲब्रेशन रेजिस्टन्स त्याच्यामध्ये प्रॉपर्टी पाहिजे, करोजन होण्यापासून रेजिस्टन्स त्याच्यामध्ये प्रॉपर्टी पाहिजे, करोजन रेजिस्टन्स, आणि केमिकल ॲक्शनला पण रेजिस्ट केलं पाहिजे. म्हणजेच ते झिजलं न पाहिजे पॅटर्न मटेरियल लवकर. त्यानं ॲब्रेशन रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी पाहिजे, गंजलं न पाहिजे, करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी पाहिजे, आणि कोणत्या केमिकल ॲक्शन त्याच्यावरती पॅटर्नवरती झाली न पाहिजे. अशा पद्धतीचं पॅटर्न मटेरियल आपल्याला रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट डायमेन्शनली स्टेबल पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये वरपेज वगैरे काय डिफॉर्मेशन वगैरे झालं न पाहिजे, ते डायमेन्शनली स्टेबल असलं पाहिजे प्रत्येक सिच्युएशनमध्ये. आता समजा लाकूड घेतलं तर मॉइश्चर जेव्हा ॲब्झॉर्व होतं लाकडात तेव्हा त्याचा साईज शेप चेंज होऊ शकतो, त्यामुळं डायमेन्शनली स्टेबल पाहिजे. ह्या पण गोष्टीचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. नेक्स्ट किंवा रिक्वायरमेंट आहे, प्रॉपर्टी आहे गुड पॅटर्न मटेरियलची, सहजगत्या सरफेस फिनिश, म्हणजे आपल्याला वर्किंग झाल्याच्या नंतर त्याला सरफेस फिनिश जो आहे तो चांगल्या पद्धतीनं आला पाहिजे, ते रिपेअर करता आलं पाहिजे किंवा रियूज करता आलं पाहिजे, परत परत वापरता आलं पाहिजे. त्याला काही थोडंसं जर डॅमेज वगैरे झालं तर रिपेअर करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्चामध्ये सहजगत्या ते आपल्याला मिळालं पाहिजे, इझिली अवेलेबल ॲट लो कॉस्ट. बघा रिक्वायरमेंट ऑर प्रॉपर्टीज ऑफ गुड पॅटर्न मटेरियल, पहिलं म्हणजे इझिली वर्क, इझिली शेप्ड, इझिली जॉईन. दुसरं लाईट इन वेट. तिसरं स्ट्रॉंग, इट मस्ट बी स्ट्रॉंग, हार्ड अँड ड्युरेबल. नेक्स्ट मीन्स resistance to wear, resistance to corrosion, resistance to abrasion, resistance to chemical action. And fifth is dimensionally stable. Sixth, it should take good surface finish. 7, it should be repairable and it should be reused. And 8th is easily available at low cost. आता आपण आत्ता पाहिलं की पॅटर्न मटेरियल सिलेक्ट करताना कोणते कोणते पॉईंट्स कन्सिडर करायचे. त्याच्यानंतर पाहिलं की एखादं पॅटर्न मटेरियल चांगलं असणं म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रॉपर्टी पाहिजेत, आपल्याला नेमकी रिक्वायरमेंट काय असते. पॅटर्न मटेरियल चांगलं पॅटर्न मटेरियल आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यात कोणत्या प्रॉपर्टी असल्या पाहिजेत ते आपण पाहिलेलं आहे. आता आपण ॲक्च्युली पॅटर्न मटेरियल कोणते पॅटर्नचा मटेरियलचा वापर हा पॅटर्न बनवण्यासाठी केला जातो, कोणते मटेरियल हे पॅटर्न बनवण्यासाठी वापरले जातात हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. वूड सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट मेटल, कास्ट आयर्न, ब्रास, ॲल्युमिनियम, व्हाईट मेटल ह्याचा वापर मेटलचे पॅटर्न तयार करून परत कास्ट कॉम्पोनंट तयार करण्यासाठी होतो. त्याच्यानंतर प्लास्टर ऑर जिप्सम सिमेंट, प्लास्टिक, मग त्याच्यात थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग, त्याच्यानंतर वॅक्स म्हणजे मेण, रबर. तर हे वेगवेगळे मटेरियल आहे ज्याचा पॅटर्न तयार करण्यासाठी वापर करतो. वूड असेल, मेटल असेल, प्लास्टर ऑफ पॅरिस असेल, प्लास्टिक असेल, वॅक्स असेल किंवा रबर असेल.
आता पहिलं जे मटेरियल आहे ते म्हणजेच आहे वूड, लाकूड. आता माहिती आहे आपल्याला की सहजगत्या आपल्याला लाकूड मिळतं, रेडिली अवेलेबल आहे आणि आपण त्याच्यावर सहजगत्या वर्किंग करू शकतो. कुठलाही शेप आपण देऊ शकतो, इझिली कट अँड फॉर्म कोणताही शेप देऊ शकतो. आता काही प्रिझर्वेटिव्ह अप्लाय करून जसं की वॉर्निश आहे, शेलॅक आहे, तर आपण त्याला लाईफ वाढवू शकतो किंवा लाँग टाईमसाठी आपण ते प्रिझर्व करून वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाकडाला सहजगत्या शेप देता येतो आणि ते वजनानं हलकं असतं, लाईट इन वेट. तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत की आता मॉइश्चर जर ॲब्झॉर्ब झालं, जर मॉइश्चर ॲब्झॉर्ब झालं तर त्याच्यामध्ये डायमेन्शन थोडंसं चेंज होऊ शकतं. त्याच्यानंतर हे झिजू शकतं, विअर आउट क्विकली म्हणजे झीज होऊ शकते, ह्याची लाईफ थोडीशी कमी आहे. आणि रफ हँडलिंग जर झालं तर लाकूड हे डॅमेज होऊ शकतं. तर कुठले कुठले वूड्स आपण वापरतो, तर टीक वूड, साल, शिसम, पाईन देवदार, हे आपण ह्या लाकडाचा वापर हा पॅटर्न मटेरियलसाठी करू शकतो. टीक असेल, सालवूड असेल, शिसम असेल, पाईन असेल, देवदार असेल, ह्या लाकडांचा वापर हा पॅटर्न बनवण्यासाठी केला जातो. बघा, पॅटर्न मटेरियलमध्ये पहिलं आहे ते लाकूड किंवा वूड. ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे की वजनानं हलका आहे, सहजगत्या आपण त्याला शेप देऊ शकतो आणि सहजगत्या ते उपलब्ध होतं. आणि आपण प्रिझर्व पण करू शकतो, बराच काळ टिकवून ठेवू शकतो लाकूड, त्याला वॉर्निश वगैरे लावून, शेलॅक लावून. तर आपण त्याचा बऱ्याच दिवस आपण ते प्रिझर्व करू शकतो, जतन करू शकतो आणि वजनानं हलका आहे. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. आता डिसॲडव्हान्टेज काय आहेत की मॉइश्चर लगेच त्वरित ऑब्झर्व करू शकतं ते. त्याच्यानंतर झीज होऊ शकते लाकडाची, रफ हँडलिंग केलं तर ते लाकूड डॅमेज होऊ शकतं आणि ह्याची लाईफ त्यामुळे शॉर्ट आहे. हे झालं पॅटर्न मटेरियलमधलं वूड हे पॅटर्न मटेरियल. नेक्स्ट आहे मेटल हे पॅटर्न मटेरियल. आता बघा, मेटल म्हणजे आता आपल्याला धातूचा वापर हा पॅटर्न मटेरियल म्हणून करायचा आहे आणि त्याच्यापासूनच धातूचा कास्ट पार्ट तयार करायचा आहे. पण मेटलचा वापर हा पॅटर्न मटेरियल म्हणून करण्याच्या आधी आपल्याला पहिली स्टेप काय करावं लागते, जर आपल्याला मेटल हे मटेरियल आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे ॲल्युमिनियम असेल, कास्ट आयर्न असेल, हे जे मेटल आहेत, फेरस असतील, नॉन फेरस असतील, हे जर आपल्याला पॅटर्नसाठी वापरायचे असतील तर आपल्याला पहिली स्टेप करावी लागते, ते म्हणजेच वूडचा पॅटर्न पहिल्यांदा बनवावा लागतो, लाकडाचा पॅटर्न पहिल्यांदा बनवावा लागतो आणि त्या लाकडाच्या पॅटर्नवरून मग मेटलचा पॅटर्न हा त्यामध्ये बनवला जातो. मग जो लाकडाचा पॅटर्न बनवलेला आहे त्याला आपण म्हणतो मास्टर पॅटर्न आणि ह्या मास्टर पॅटर्नवरून मग आपल्याला मेटलचा पॅटर्न हा आपल्याला बनवावा लागतो. मग ते कसं बनवतात, पहिल्यांदा लाकडाचा पॅटर्न बनवतात, त्या लाकडाच्या पॅटर्नच्या साहाय्यानं एक साचा बनवतात, त्या साच्यामध्ये मोल्टन मेटल पुअर करतात आणि ते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मेटलचा पॅटर्न मिळतो आणि तो मेटलचा पॅटर्न हा आपण कास्टिंग करायसाठी आपण वापरू शकतो, फायनल कास्टिंग करायसाठी आपण वापरू शकतो. मग कास्ट आयर्न, ब्रास, ॲल्युमिनियम अलॉय, मॅग्नेशियम अलॉय, व्हाईट मेटल, ह्या वेगवेगळे मेटल आपण मेटल पॅटर्नसाठी वापरू शकतो. आता मेटल पॅटर्न का वापरतो, कारण मास प्रोडक्शन जेव्हा असेल, नंबर ऑफ क्वांटिटीज कास्ट पार्टच्या हे जास्त असतील, बऱ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला त्या कास्टिंगचं प्रोडक्शन करायचं असेल, मास प्रोडक्शन करायचं असेल, तेव्हा मेटल पॅटर्न हा टिकाऊ आहे, ड्युरेबल आहे, त्यामुळे आपण मेटलचा पॅटर्न आपण त्यामध्ये वापरतो. फक्त एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये आधी लाकडाचा पॅटर्न हा मास्टर पॅटर्न म्हणून तयार करतो आणि त्या लाकडाच्या पॅटर्नवरनं मग मेटलचा पॅटर्न, म्हणजे त्या लाकडाचा वापर करून, लाकडाच्या पॅटर्नचा वापर करून साचा बनवतो, त्याच्यात वितळलेला धातू ओततो आणि त्यापासून आपल्याला जेव्हा मेटलचा पॅटर्न मिळेल तेव्हा त्याचा वापर हा पॅटर्न मटेरियल म्हणून, मेटलचा पॅटर्न मटेरियल म्हणून आपण वापरतो. आता इथं आपल्याला लाकडाच्या पॅटर्नला काय करावं लागतं, डबल श्रिंकेज अलाउन्स द्यावा लागतो. आता हे श्रिंकेज अलाउन्स आपण अलाउन्समध्ये पाहणार आहोत. श्रिंकेज म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच आकुंचन पावतो. जेव्हा वितळलेला धातू आपण ओततो कॅव्हिटीमध्ये, साच्यामध्ये, तेव्हा तो काय होतो, थंड होत असताना आकुंचन पावतो, म्हणजे त्याचा शेप त्याचा साईज काय होतो, शेप तसाच राहतो पण साईज काय होतो, कमी होतो. मग आपल्याला रिक्वायर्ड साईजपेक्षा कमी साईजचा मेटलचा कॉम्पोनंट मिळू शकतो. म्हणून तिथं एकदा आणि परत त्या मेटलच्या पॅटर्नचा वापर हा पॅटर्न मटेरियल म्हणून करताना सुद्धा आपल्याला त्याचा श्रिंकेज अलाउन्स आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो. म्हणजे डबल श्रिंकेज अलाउन्स आपल्याला, जेव्हा आपण डबल श्रिंकेज अलाउन्स वूडच्या पॅटर्नला देऊ तेव्हा
मास्टर पॅटर्नला देऊ तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट साईजचं कास्टिंग आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं डबल श्रिंकेज अलाउन्स आपण लाकडाच्या पॅटर्नला देतो आणि त्याच्यापासून मेटलचा पॅटर्न बनवतो आणि मेटलच्या पॅटर्नवरनं आपण कास्ट कॉम्पोनंट बनवतो. आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? मेटलच्या पॅटर्न मटेरियल हे मेटल जेव्हा वापरतो, मग ॲल्युमिनियम असेल, कास्ट आयर्न असेल, ब्रास असेल, तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर त्याची लाईफ जास्त आहे, म्हणजे ड्युरेबल आहे. त्याच्यानंतर जरी मॉइस्ट कंडिशन असेल किंवा मॉइश्चर असेल, सँडमध्ये मॉइश्चर असेल, तरी त्याच्यामध्ये शेपमध्ये काही चेंज होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये व्रायपेज काय होत नाही, डिफॉर्मेशन काय होत नाही. नेक्स्ट, रेजिस्टन्स टू विअर अँड व्हेरी स्ट्रॉंग. आता मेटलचे कॉम्पोनंट हे स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ चांगली असते आणि झिजत नाही. कास्ट आयर्न विअर रेजिस्टन्स आहे, ठीक आहे, लवकर झीज होत नाही. फक्त ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय आहे? तर विअर होत नाही, झीज होत नाही. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहेत मेटलचे कॉम्पोनंट किंवा पॅटर्न मटेरियल. लाईफ त्याची जास्त आहे आणि मॉइश्चरचा त्याच्यावर एवढा इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर ह्याचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत? मेटल पॅटर्नचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत? तर त्याची किंमत जास्त आहे. लाकडाच्या पॅटर्नपेक्षा ते कॉस्ट त्याची जास्त आहे. त्याच्यानंतर सहजगत्या रिपेअर करता येत नाहीत. थोडेसे लाकडापेक्षा त्याचं वजन जास्त आहे, हेवियर दॅन वूड. आता आपल्याला जेव्हा त्याला सरफेस फिनिश द्यावा लागतो तेव्हा परत मशिनिंग करावं लागेल, म्हणजे कॉस्ट वाढणार आहे. आणि मॉइश्चर जास्त जर त्याच्यामध्ये जर पाण्याचा संपर्क जास्त आला किंवा एन्व्हायरमेंटल इफेक्ट झाला तर त्याच्यामध्ये करोजन होऊ शकतं, म्हणजे ते रस्ट होऊ शकतात, गंजू शकतात. तर त्या डिसॲडव्हान्टेज ह्या मेटलच्या मटेरियलमध्ये आहेत, पॅटर्न मटेरियलमध्ये आहेत. बघा, मेटलचा पॅटर्नसाठी वापर करत असताना, धातूचा पॅटर्न मटेरियल म्हणून वापर करत असताना पहिल्यांदा आपल्याला मास्टर पॅटर्न तयार करावा लागतो, म्हणजे लाकडाचा एक पॅटर्न तयार करावा लागतो आणि त्याच्यापासून मेटलचा पॅटर्न आपल्याला तयार होणार आहे. आता मेटलमध्ये आपल्याला फेरस असेल, नॉन फेरस असेल, कास्ट आयर्न असेल, ॲल्युमिनियम असेल, त्याचा आपण वापर करतो मेटलचा पॅटर्न मटेरियल म्हणून. आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? बघा, पहिला ॲडव्हान्टेज म्हणजे ह्याची लॉंग लाईफ आहे, ड्युरेबल आहे. त्याच्यानंतर म्हणजे सँडमध्ये मॉइश्चर जरी असलं तर त्याचा इफेक्ट त्याच्यावर जास्त होत नाही. ह्याच्यामध्ये मॉइश्चर त्यानं ॲब्झॉर्व केलं नसल्यामुळं त्याच्यामध्ये वरपेज होत नाही, म्हणजे अनइंटेन्शनल डिफॉर्मेशन होत नाही. त्याच्यानंतर हे लवकर झिजत नाही. आता कास्ट आयर्न हे झिजत नाही, विअर होत नाही आणि ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ पण चांगली असते. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत? तर पहिलं म्हणजे ह्याचा लाकडाच्या पॅटर्न मटेरियलपेक्षा ह्याची कॉस्ट ही जास्त असणार आहे. त्याच्यानंतर सहजगत्या रिपेअर होत नाही. आता आपल्याला कधी कधी मशिनिंग करावं लागतं, त्यामुळे त्याचा कॉस्ट वाढणार आहे. सरफेस फिनिश चांगला देण्यासाठी परत मशिनिंग करावं लागतं. थोडंसं लाकडापेक्षा वजनानं हे जास्त आहेत. तर अशा पद्धतीचे तुम्हाला, आणि रस्ट पण होऊ शकतं, गंजू पण शकतात कधी कधी पॅटर्न मेटलचे. तर त्यामुळं हे डिसॲडव्हान्टेज तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट आहे प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा जिप्सम सिमेंट. ह्याचं एक महत्त्वाचं काय आहे की ह्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली असते. POP, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा जिप्सम सिमेंट, ह्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली असते. आता हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे पॅटर्न बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला पहिल्यांदा मास्टर पॅटर्न तयार करावं लागेल, म्हणजे लाकडाचा पॅटर्न तयार करावा लागेल. आणि लाकडाचा पॅटर्न तयार केल्याच्या नंतर आपलं जे काही जिप्सम सिमेंट आहे ते वॉटरबरोबर मिक्स करून त्याचं एक प्लास्टिक मास तयार होईल आणि ते आपण साच्यामध्ये ओततो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते प्लास्टर ऑफ पॅरिसचा हा पॅटर्न होतो. आता हे स्मॉल साईजसाठी किंवा कॉम्प्लिकेटेड शेप असतील तर आपण प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर हा त्यामध्ये करू शकतो. फक्त एक आहे, याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली आहे, हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. आणि डिसॲडव्हान्टेज असा आहे की सॉलिडिफिकेशन होत असताना ते एक्सपांड होतं. आता मेटल हे श्रिंक होतं, पण प्लास्टर ऑफ पॅरिस हे सॉलिडिफिकेशन होत असताना, थंड होत असताना एक्सपांड होतं. तर त्याच्यामुळं आपल्याला ती काळजी त्यामध्ये घ्यावी लागणार आहे. नेक्स्ट पॅटर्न मटेरियल इज प्लास्टिक. आता ह्याच्यामध्ये थर्मोप्लास्टिक असेल, थर्मोसेटिंग असतील, तर ह्याच्यासाठी पण आपण लाकडाचा पॅटर्न हा बनवतो आणि मास्टर पॅटर्न म्हणून वापरतो. आणि नंतर लाकडाच्या पॅटर्नपासून जे माउल्ड होणार आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक रेझिन आपण पुअर करतो आणि त्याच्यापासून प्लास्टिकचा पॅटर्न बनवतो.
आता प्लास्टिकचा पॅटर्नचा ॲडव्हान्टेज असा आहे की डायमेन्शनली स्टेबल आहे, मॉइश्चर जरी म्हणजे मॉइश्चर ॲब्झॉर्ब होतच नाही आणि त्याच्यामध्ये डायमेन्शन चेंजेस होत नाहीत, वजनानं हलका आहे, ड्युरेबल आहे, टिकाऊ आहे आणि विअर रेजिस्टन्स आहे. लिमिटेशन असे आहेत की थर्मोप्लास्टिक जर आपण पाहिलं तर हीट म्हणजे आता समजा हीट केलं तर त्याच्यामध्ये काय होणार, ते वितळणार आहे, ते सॉफ्ट होणार आहे आणि थोडंसं वीक असतं. जर जास्त आपल्याला त्याच्यामध्ये बळकटता येण्यासाठी आपण सपोज रॅमिंग जास्त केलं तर ते वीक पण असतं, ते थोडंसं नाजूक आहे. तर अशा पद्धतीचे ते लिमिटेशन्स त्यामध्ये किंवा शॉक जास्त जे ॲब्झॉर्ब करू शकत नाही. नो डाऊट त्याचा सरफेस फिनिश चांगला आहे, पण हे लिमिटेशन त्याचे लक्षात घ्या. तर पहिल्यामध्ये प्लास्टिकमध्ये मटेरियल प्लास्टिक जेव्हा आपण वापरतो पॅटर्नचं, तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस असं आहे की डायमेन्शनली स्टेबल आहे, मॉइश्चर ॲब्झॉर्ब होत नाही, त्याच्यामध्ये वजनानं हलका आहे, टिकाऊ पण असतं आणि विअर रेजिस्टन्स आहे. पण ह्याचे लिमिटेशन असे आहेत की ह्याच्यामध्ये जर हीट केलं तर सॉफ्ट होऊ शकतं आणि हे थोडंसं वीक असतं काय प्लास्टिक. नेक्स्ट पॅटर्न मटेरियल इज वॅक्स. वॅक्स म्हणजे मेन, मग ह्याच्यामध्ये बीज वॅक्स असेल, शेलॅक वॅक्स असेल किंवा पॅराफिन वॅक्स असेल. तर हे वेगवेगळे वॅक्सचे प्रकार आहेत. इन्व्हेस्टमेंट कास्टिंग प्रोसेससाठी हे कास्टिंगचे एक टाईप आहे इन्व्हेस्टमेंट कास्टिंग, त्यासाठी वॅक्स हे चांगलं आहे. आता ह्याच्यामध्ये वॅक्स करत असताना स्प्लिट डाय वापरतात. स्प्लिट डाय म्हणजे काय की ज्यामध्ये कॅव्हिटी असते. स्प्लिट म्हणजे दोन समान भाग केलेले असतात किंवा दोन भाग केलेले असतील डायचे. ते दोन भाग जेव्हा आपण एकत्र करू त्याच्यापासून एक कंप्लीट अशी त्याची कॅव्हिटी तयार होणार आहे पॅटर्नची आणि त्याच्यामध्ये वितळलेलं वॅक्स हे ओतलं जातं आणि बाहेरच्या साईडनं ते थंड व्हावं. म्हणजे ते वितळलेलं वॅक्स जेव्हा आपण कॅव्हिटीमध्ये ओतणार आहोत तेव्हा ते लवकर थंड व्हावं यासाठी वॉटर कुलिंगची त्यामध्ये अरेंजमेंट असतं आणि ते थंड झाल्यावर आपल्याला वॅक्सचा म्हणजे मेणाचा पॅटर्न आपल्याला त्यामध्ये मिळतो. अशा पद्धतीने वॅक्स हे आपण वापरू शकतो. याचा सरफेस फिनिश चांगला असतो आणि जेव्हा ते थंड होईल वॅक्स त्या पूर्ण कॅव्हिटी भरली जाईल वॅक्सनं, मेणानं ते थंड होईल तेव्हा ते दोन डाय सेपरेट केल्या जातात आणि तो पॅटर्न हा काढला जातो. ओके. नेक्स्ट आहे रबर. रबरचा पण वापर हा पॅटर्न मटेरियल म्हणून केला जातो. आता सिलिकॉन रबर बेस्ट आहे, बऱ्यापैकी वापरलं जातं. रबर मटेरियलमध्ये सिलिकॉन रबर जो आहे ते म्हणजे सिंथेटिक रबर, त्यात सिलिकॉन रबर ते आपण वापरतो आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात रबरमध्ये, एक बाइंडर असतो आणि एक हार्डनर असतो. आता हे लिक्विड फॉर्ममध्ये असतील, हे एक मिक्स केले जातात, मिक्स टुगेदर आणि डायमध्ये किंवा माउल्डमध्ये ते ओतले जातात आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला तो रबरचा पॅटर्न हा त्यामध्ये मिळतो. असे वेगवेगळे पॅटर्न मटेरियल आहेत. वूड आहे, मेटल आहे, त्याच्यानंतर वॅक्स आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, रबर आहे, प्लास्टिक आहे. तर हे तुम्ही त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज लक्षात ठेवा. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण टाईप्स ऑफ पॅटर्न हे आपण पाहणार आहोत.